नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपल्या अविनाश अकॅडमीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आता बघतोय आपण सांख्यिकी मधला तिसरा पाठ। तो कोणता आहे तर 6.4 यामध्ये काय विचारलं जाणार आहे ते आपण बघतोय। 6.4, 6.5 आणि 6.6 याच्यामध्ये काय विचारलं आहे तर आलेख विचारलेले आहे। आलेख म्हणजे ग्राफ विचारलेले आहेत आपल्याला। आता ते ग्राफ बघायचे, कोणत्या प्रकारचे ग्राफ आहेत आणि कसे आहेत। 6.4 मध्ये काय विचारलं आपल्याला तर हिस्टोग्राम म्हणजे काय हो, हिस्टोग्राम म्हणजे काय आहे तर आयतालेख आहे। आयतालेख आहे। आता हा आयतालेख म्हणजे नेमकं काय तर आपल्या लक्षात आलं पाहिजे, हे काय आहे तर वाय ऍक्सिस आहे, आपल्याला लक्षात असलं पाहिजे कारण हे विसरतो आपण। आणि हा काय आहे तर एक्स ऍक्सिस म्हणजे एक्स अक्ष आहे, हे आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे। हे विसरलं तर आपले आलेख चुकण्याची दाट शक्यता आहे, मार्क जाण्याची शक्यता असते। लक्षात घ्या, याच्यामध्ये आलेखामध्ये तुम्हाला जे पॉइंट्स दिले जाणार आहेत त्या पॉइंट्सवर तुमचे सगळे अंक व्यवस्थित मांडणी झाली पाहिजे। इथं 0-0 असणं गरजेचं आहे। आणि त्याच्यामध्ये काय महत्वाचं आहे तर प्रमाण, हे प्रमाणाला खूप वेटेज आहे कारण याला मार्क असतात। तुम्ही या आलेखामध्ये काय मांडलेलं आहे तर हे प्रमाण तुम्हाला मांडता आलं पाहिजे, हे कळलं पाहिजे। त्यासाठी हिस्टोग्राम मध्ये आयतालेखामध्ये हे घटक महत्वाचे आहेत। बघा, यानंतर आहे जी काय मांडणी करता आयतालेखामध्ये हे अशा प्रकारचे हे आयत तुम्हाला मांडायचे आहेत आणि हे आयत तुम्ही मांडून घ्यायचे। म्हणजे जी काही माहिती तुम्हाला जे रीडिंग दिले असणार आहे, जी काही माहिती दिली आहे त्या माहितीच्या आधारे तुम्ही हे आलेख काढू शकता। हा हिस्टोग्राम आयतालेख तुम्ही प्रेझेंट करू शकता। आता बघा, हे जे तुम्हाला समजलं याच्यामध्ये जर आलेखामध्ये जर अंक जर मोठे असतील, समजा 0 दिलंय आणि इथं असेल तर 50 असेल तर मध्ये जे काही अंतर आहे ते जास्त वाटत असेल तर इथं एक मार्क असतो तो अशा प्रकारचा, याला नाव आहे काय अक्ष संकोच। अक्ष संकोच किंवा त्याला क्रिंक मार्क असं सुद्धा म्हटलं जातं। हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे कारण हे तुम्हाला जेव्हा याच्यातलं डिस्टन्स याच्यातलं अंतर जर जास्त असेल तर हे क्रिंक मार्क किंवा अक्ष संकोच देणं गरजेचं आहे, कारण त्याला विसरायचं नाही। अशा प्रकारचा एक आलेख तुम्हाला परीक्षेला 100% विचारला जाऊ शकतो, हे लक्षात ठेवा। 6.5 मध्ये आता आपल्याला काय विचारलेलं आहे ते आपण बघणार आहोत। तर बघा, फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन विचारले। फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन म्हणजे काय आहे तर आपल्याला विचारलेलं काय आहे तर वारंवारता बहुभुज विचारलेला आहे। बहुभुज हा घटक विचारलेला आहे। हा घटक किती छान महत्वाचा आहे बघा, लक्षात ठेवा। हिस्टोग्रामच्या पद्धतीनेच आपल्याला आलेख काढायचा आहे। जसं वाय ऍक्सिस आहे, एक्स ऍक्सिस आहे, इथं प्रमाण विचारलेलं आहे, हे प्रमाण लक्षात ठेवायचंय। वेळ प्रसंगी ह्या क्रिंक मार्क वापरायचा आहे आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये इथून हा पॉइंट स्टार्ट करत असताना आणि इथं एंड करत असताना अशा प्रकारे ते पॉइंट्स आहेत हिस्टोग्राम मध्ये। ते जे काही हिस्टोग्राम असेल, समजा हा हिस्टोग्राम आहे आणि याच्यामधला जो मधला पॉइंट असतो त्याला आपल्याला क्लिक करायचा आहे आणि त्याचा वापर करून आपण हे बहुभुज काढत आहोत। म्हणजे अशा प्रकारचा हा बहुभुज आपल्याला लक्षात ठेवायचा आहे। अशा प्रकारे ते ड्रॉ करायचं आहे। आपल्या हे इथं ॲरो करणं गरजेचं आहे। आता हे लक्षात ठेवा कारण आपण आता 10वीचे विद्यार्थी आहेत, त्यामुळे परफेक्ट पद्धतीने हे काढण्याचा प्रयत्न 100% केलाच पाहिजे। 100% तुम्हाला हा पण प्रश्न विचारण्याची शक्यता जास्त आहे, त्यामुळे हे पण काळजीपूर्वक करा। लक्षात ठेवा, आपण बघणार आहोत ते काय 6.6 त्याला काय म्हटलं जातं तर पाय डायग्राम। आता हा पाय डायग्राम म्हणजे काय आहे तर वृत्तालेख आहे। काय आहे तर वृत्तालेख। आता हे वृत्तालेख जे आहे याच्यामध्ये काय महत्वाचं आहे, हा वर्तुळ महत्वाचा आहे। या वर्तुळामध्ये काय महत्वाचं आहे तर केंद्रीय कोन महत्वाचा आहे। केंद्रीय कोन जर चांगल्या पद्धतीने माहिती असेल तर तुम्हाला याचं उत्तर परफेक्ट सुटणार आहे। अडचण कुठेच येणार नाहीये। फक्त याच्यामध्ये सूत्र महत्वाचं आहे, हे केंद्रीय कोन म्हणजे थीटा असणार आहे। एकूण बघा, एकूण घटक असणार आहे तिथे खाली आणि एकूण घटक कोणते काय असेल ना, ती संख्या असेल, अंक असतील, एखाद्या संपत्ती प्रॉपर्टी किंवा काही घटक असतील, काही वस्तू असतील, हे एकूण घटक असतील त्यातले, आणि त्यातले काही घटक वर असणार आहेत। त्यातीलच काही घटक, तिथं फक्त काही घटकच वर असणार आहेत आणि गुणवले त्याला फक्त 360 असणार आहे। हे लक्षात ठेवा, म्हणजे केंद्रीय कोन आपला निघणार आहे। यातलं चारीपैकीतलं एक तुम्हाला विचारलं जाणार आहे, लक्षात ठेवा। कारण तुम्हाला काय विचारलं जाऊ शकतं, हे 4 घटक आहेत, 1 2 3 4।
आता तुम्हाला हा घटक देतील न देतील, दिला तर काढायचा, नाही दिला तर विचारला जाणार आहे. प्रश्न आहे महत्वाचा आहे. आता इथं थिटा पण विचारू शकतात आणि इथं खालचे घटक पण विचारू शकतात. म्हणजे या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. या 3 गोष्टी तर तुमच्या परीक्षेला हमखास विचारल्या जातील. यातील एक प्रश्न 100% पडणार. लेक्चर आवड नसल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. काही प्रश्न असतील तर कमेंट करा. धन्यवाद.